ठिकाणं यीशु के उसको मारे हुए कोड़ों से आम्हाला आजाराच्या बंधनातून सुटका आहे आज बीमारी के बंधन से हमें आजादी है। आणि हे एक सत्य आहे. एक सत्य है, सत्याला जाणून घ्या. सत्य को जानो। जोपर्यंत तुम्ही सत्य ओळखू शकणार नाही, जब तक आप सत्य को नहीं जानोगे, जोपर्यंत तुम्ही सत्याला जाणून घेणार नाही, जब तक सत्य को नहीं आम्ही जानोगे, आजाराच्या बंधनातून मुक्त होणार नाही. हम बीमारी से कभी आजाद नहीं हो सकते। आम्ही पापाच्या बंधनातून मुक्त होणार हम नाही. पाप से नहीं आजाद हो सकते। शास्त्र आम्हाला सांगतं बाइबल हमें कहती है येशू ख्रिस्त यीशु मसीह नवं जीवन द्यायला आलेला आहे. नया जिंदगी देने के लिए आया है, पापाची क्षमा करण्याला आलेला पाप की आहे. क्षमा करने के लिए आया है, आजार मुक्त करण्याला आलेला आहे. बीमारी को ठंडा करने के आणि लिए हे आया है। एक सत्य आहे. ये सत्य है, म्हणून येशू म्हणला इसलिए यीशु ने कहा जर तुम्हाला सत्य समजल जब आप सत्य को जानोगे, तर सत्य तुम्हाला बंधनातून मोकळं सत्य करेल. आपको स्वतंत्र करेगा। Praise the Lord. Praise the Lord। एखादा व्यक्ती जर सत्य समजलं किसी व्यक्ति को सत्य को जान लिया, तो आजारात राहू शकत वो नाही. बीमारी में नहीं रहेगा। जो एखाद्या व्यक्तीला सत्य समजलं किसी व्यक्ति को सत्य को जान तो लिया, पापाच्या बंधनात राहू शकत पाप नाही. में नहीं रहेगा। Praise the Lord. Praise the Lord। शास्त्र आम्हाला सांगतं, बाइबल हमें कहती है, लक्षात ठेवा ध्यान में रखो, येशूचं वचन आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यीशु के वचन को समझना जरूरी है। तुम्ही असं म्हणशाल, मग तुम्ही असं म्हणशाल आप ऐसे कहोगे पास्टर पास्टर, आम्ही येशूला ओळखत आहे हम यीशु को जानते हैं, आणि आम्ही येशूला समजलेलं देखील आहे. हम यीशु को समझते आम्हाला हैं, विश्वास देखील आहे हमको विश्वास भी है, की आम्ही येशूला आम्ही स्वीकारलं देखील आहे. यीशु को हमने स्वीकार भी तरी किया पण है, आम्ही आजारात आहे, अभी हम बीमारी में हैं, तरी पण आम्ही पापातच आहे. अभी हम पाप में हैं। मग येशूचं वचन खोटं आहे का? यीशु का वचन झूठे क्या? दोन गोष्टी आहेत. दोन बात है, एक तर शास्त्र खोटं आहे, एक तो बाइबल झूठे, नाही तर आम्ही तरी खोटे आहे. नहीं तो हम झूठे। काय खोटं आहे सांगा बरं तुम्ही. क्या झूठे बोलो? Praise the Lord. Praise the Lord। शास्त्र कधी खोटं नाही. बाइबल कभी झूठ नहीं है, आम्ही खोटे ठरू शकतो. हम झूठ ठहर सकते हैं। शास्त्र सत्य सांगतं. बाइबल सत्य कहती है, ज्यानंही त्याला समजलेलं आहे, जिसने उसको जाना, ज्याला सत्य समजलेलं आहे, तो सत्य समझ तो आया, आजारात राहू शकत नाही, बीमारी में नहीं तो रहेगा, पापाच्या बंधनात राहू शकत पाप में नहीं नाही, रहेगा, तो सैतानाच्या बंधनात राहू शैतान की शकत गुलामी नाही. में नहीं रहेगा। आम्ही जर गळसेकराच्या भूतग्रस्तामध्ये गेलो, गल- गळसेकराच्या भूतग्रस्ताकडे आम्ही बघितलं, गलत के जगह का जो भूतग्रस्त होता, भूतग्रस्त व्यक्ति था, दुष्ट आत्मा. उसको हमने देखा, शास्त्र आम्हाला सांगतं तो एक सैतानाच्या बंधनात होता, वो एक शैतान के गुलामी में था, दुष्ट आत्म्याच्या बंधनात होता. शैतान के गुलामी में था। आणि येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो. यीशु के येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो त्या ठिकाणी यीशु के बारे में हम देखते आहे. हैं, यीशु मसीह समुद्र से आ रहा है आणि त्याला गस्सेकराच्या शहरामध्ये प्रवेश करत आहे. और उस जगह पर प्रवेश कर रहा है। आणि शास्त्र आम्हाला सांगतं बाइबल हमें कहती है, तो दुष्ट आत्म्याला पिडलेला व्यक्ती और दुष्ट आत्मा से पीड़ित व्यक्ति तो एक कब्रस्तानात राहत होता. वो एक कब्रिस्तान में रहता था। सैतानाच्या आत्म्याने त्याला जकडलेलं होतं, शैतान के आत्मा ने उसको जकड़ कर त्याला रखा, बंधनात ठेवलेलं होतं. उसको गुलामी में बंधन में रखा। आणि शास्त्र आम्हाला सांगतं बाइबल हमें कहती है, त्याला सोडण्याची कोणाकडे ही धाडस नव्हतं, उसको छुड़ाने किसी के पास शक्ति नहीं था, सामर्थ्य कोणाकडे नहीं था। ही सामर्थ्य नव्हतं. इसके पास शक्ति और सामर्थ्य नहीं था। परंतु देवाला धन्यवाद देऊया आम्ही. परमेश्वर को धन्यवाद कहो। शास्त्र आम्हाला सांगतं बाइबल हमें कहती है, 99 सोडून 99 लोग छोड़कर 99 मेंढर सोडून 99 लोग छोड़कर तो एका व्यक्तीसाठी धावत आलेला आहे. एक मनुष्य के लिए वो आता है। तो त्याला एक व्यक्ती काफी आहे. एक मनुष्य एक व्यक्ति उसके लिए महत्वपूर्ण है। एक आत्म्यासाठी त्यानं समुद्र वळणला. एक आत्मा के लिए उसने समुद्र को पार आणि किया। शास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा तो गळसेकराच्या कब्रस्तानात प्रवेश करत असताना वो गलत करत के दुष्ट आत्मा लगे हुए व्यक्ति के पास प्रवेश किया था, आणि दुष्ट आत्म्याच्या त्या व्यक्तीनं त्याला बघितलं. और दुष्ट आत्मा लगे हुए व्यक्ति ने उसको देखा, आणि जेव्हा बघितलं तर लगेच तो त्या ठिकाणी नतमस्तक झाला. उसने देखा तो झुक गया। आणि तो बोलला, उसने कहा, हे परतपराच्या पुत्रा, हे परमेश्वर के पुत्र, परतपराच्या पुत्रा. हे परमेश्वर के पुत्र। प्रभू येशू ख्रिस्त एक परमेश्वराचा पुत्र आहे. प्रभु यीशु मसीह एक परमेश्वर का पुत्र है। हे एक सत्य आहे. ये सत्य है। प्रेस लॉर्ड. Praise the Lord। दुष्ट आत्मा त्याला ओळखीती, दुष्ट आत्मा उसे पहचानती है, त्याला ओळखीती. दुष्ट आत्मा उसे पहचानती है। दुष्ट आत्म्यानं ओळखलं दुष्ट आत्मा ने उसको जान लिया, की तो परमेश्वराचा पुत्र आहे. वो परमेश्वर का पुत्र है। आणि हे एक सत्य आहे. ये सत्य है। प्रेस लॉर्ड. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। आणि तो बोलला, उसने कहा, हे परतपराच्या पुत्रा,
मैं परमेश्वर का पुत्र, तुझा आणि माझा काय संबंध? मेरा और मेरा क्या संबंध? आमच्यामध्ये का पडतो? हमारे बीच में क्यों पड़ता है? प्रेस लॉर्ड. Praise the Lord. वेळेच्या अगोदर तू माझ्याकडे आला का? समय के पहले मेरे पास आया क्या? प्रेस लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे त्यांना सुद्धा माहित आहे उसको भी मालूम है, की त्यांचा एक समय आहे. उनका भी एक समय है, मनुष्याला अजून माहित नाही. मनुष्य का भी मालूम नहीं है, आमचा एक समय आहे. हमारा भी एक समय है, आमचा एक समय आहे हे सत्य आहे. हमारा भी समय है, सत्य है। दुष्ट आत्म्याला समय समजला. दुष्ट आत्मा को समय समझ आया। लक्षात ठेवा प्रियांनो, ध्यान मेरे को प्रिय, आम्हाला समय समजून घेणं गरजेचं आहे. को समय को समझना जरूरी है। मार्क शुभवर्तमान 1:15 मध्ये सांगितलेलं आहे. किताब उसकी 1:15 मध्ये सांगितलेलं आहे, उसकी 15 वचन में कहा हुआ है, काळाची पूर्णता झालेली आहे. काळाची पूर्णता झालेली आहे. हा. समय पुरा हुआ है समय पूरा हुआ है, आणि देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. परमेश्वर का राज्य नजीक आया है। प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हे समय आहे आमचा. यही समय है, आम्ही समयामध्ये आमचं तारण करून घ्या. इस समय में हमारा उद्धार करना जरूरी है। प्रेज लॉर्ड. Praise the Lord. दुष्ट आत्म्याला समय माहित आहे. दुष्ट आत्मा को समय मालूम है। आज कितीतरी लोक आहे की त्यांचा समय त्यांना माहित नाही. ऐसा कई लोग हैं, उसको हमारा समय मालूम नहीं है। आज समय पूर्ण होत आहे. आपका समय पूरा हो रहा है, काळाची नायनाटा होणार आहे काला समय का पूर्णता हो रहा है, आणि का जे काय पृथ्वीचा नायनाट व्हायला आलेला आहे. पृथ्वी का नष्ट होने का समय नजीक आया है। देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. परमेश्वर का राज्य नजीक त्या आया है। राज्यामध्ये आम्ही असावा उस राज्य में हम रहने के लिए, म्हणून आम्हाला समयला ओळखणं गरजेचं आहे. इसलिए हमें समय को पहचानना दुष्ट जरूरी है। आत्म्यानं समय ओळखला दुष्ट आत्मा ने समय को आणि पहचाना, म्हणला की प्रभू प्रभु तू माझ्यामध्ये का पडतो? मेरे बीच में